PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. नागपुरात डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला वेग आला असून त्यातच एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नागपुरातील सरकारी बंगल्याच्या डागडुजीला तब्बल 1 कोटी 4 लाख रुपयांच्या खर्चानं जिथे सार्वजनिक खर्च आणि शासकीय स्तरावरील जबाबदाऱ्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, तिथेच विरोधकांनी या मुद्द्यावरून शासनाला घेण्यास सुरुवात केली आहे. राहुल नार्वेकर यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 4 लाख रुपयाचा खर्च हिवाळी अधिवेशनाच्या 10 दिवसासाठी होतो. महाराष्ट्राची परिस्थिती आर्थिक संकटात आहे की नाही मला माहित नाही, परंतु उधळपट्टी चाललेली मला मात्र दिसते आहे. परंतु जिथं आवश्यक आहे, विशेषतः यावर्षी अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मराठवाडा, विदर्भ, जवळपास 30 जिल्ह्यांमधलं नुकसान, हे प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यांना पुरेशी मदत सुद्धा होत नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं उधळपट्टी जर करत असतील, म्हणजे एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे, तो दुःखी आहे, त्याची दिवाळी सुद्धा आनंदाची झाली नाही. काळी दिवाळी अनेक शेतकऱ्यांनी तिथे अशा पद्धतीची झाली. असं असताना असं जर करत असतील 1 कोटी रुपये एका बंगल्यावर खर्च, नेमकं हे सरकार कोणाचं हा प्रश्न निर्माण होतो. उधळपट्टी करताय सार्वजनिक बांधकाम विभाग असं वाटतं. काय उधळपट्टीची इतक्या काय आवश्यकता आहे? असं 10 दिवसाचं अधिवेशन नाही का 7 दिवसाचं अधिवेशन असू शकतं. याकरता एवढी मोठी रक्कम खर्च करण्याऐवजी त्यांनी खरंच शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, जो अडचणीत आहे तो शेतकरी, त्याला कशी मदत करता येईल याचा विचार केला पाहिजे. आज बच्चू कडू यांचं आंदोलन नागपूरमध्ये होत आहे. कर्जमाफीसाठी जी मागणी आहे, कशा प्रकारे बघता काँग्रेसचे समर्थन करतील? एकंदर परिस्थिती जी आहे शेतकऱ्याची, ही अत्यंत कठीण परिस्थितीतून जातो आहे शेतकरी. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, 30 जिल्हे जवळपास अत्यंत अडचणीतून जात आहेत. संपूर्णपणे पीक नुकसान झालेलं आहे. एवढंच नाही तर जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्याला पुन्हा उभं करायचंय त्या शेतकऱ्याला. अशा वेळेस तुम्ही जे निवडणुकीमध्ये आश्वासनं दिलेली आहेत ते तर पूर्ण करा, पहिली मदत करा आणि आणखी ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे. कर्जमाफी केलीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि बच्चू कडू हे त्याकरता जर आपलं आंदोलन करत असतील तर ते योग्य आहे, त्याचं समर्थन आम्ही करतो. नागपुरात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या वायफळ खर्चावरून सरकारवर निशाणा साधला आहे. सोबतच त्यांनी बच्चू कडूच्या आंदोलनात देखील काँग्रेसचं समर्थन असल्याचं जाहीर केलं. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.